कैसे हैं आप लोग। हॅलो फ्रेंड्स, हा आता आपला व्हिडिओ नंबर 3 आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिली होती, नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये केपलरची लॉ पाहिली होती आणि आता तिसरा व्हिडिओ आहे न्यूटन्स इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जर तुमचे मागील 2 व्हिडिओ पाहिजे राहिले असतील तर तुम्ही ते नक्की पहा. आता मी तुमचा सिलेबस आता तुमच्या 2021मध्ये सिलेबस 25% रिड्यूस झालेला आहे तुमच्या एक्झामसाठी, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे जो रिड्यूस झालेला सिलेबस मी आता तो शिकवणार नाही, कारण बाकी जो सिलेबस तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे तो मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. आता तुमच्या पेज नंबर 4वर न्यूटन्स इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. आता त्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हे फक्त कॅन्सल झाले आहे, नाहीतर न्यूटन इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा तुमच्या सिलेबसमध्ये पूर्णपणे आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला पुस्तकामधले काय काय सांगितले ते फक्त एक्सप्लेन करतो आणि नंतर मी एका माझ्या नोटबुकवर तो तुम्हाला आणखी सोप्या भाषेत एक्सप्लेन करेन. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर चला आता आपण चालू करूया. आता तुमच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला काय दिले, ऑल द अबाव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लीड न्यूटन्स टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. म्हणजे केपलरने जो लॉ मांडले होते त्यावर न्यूटनने अभ्यास केला आणि त्याची थेअरी मांडली. आणि त्या थेअरीत काय आहे ते आपण पाहूया. आता काय आहे, अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाईन्ड फोर्स. म्हणजे या युनिव्हर्समध्ये कोणत्याही गोष्टी आहेत त्या एकमेकाला आकर्षित करतात आणि त्यांच्यातला फोर्स काय आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे काय आहे, त्यामध्ये जे फोर्स आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकाला आकर्षित करते आणि त्याच्यातलं जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू त्या दोन वस्तूंच्या मासेसला आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम यामध्ये आहे. म्हणजेच काय आहे ते तुम्हाला मी आता नोटबुकवर सांगतो. तर चला आता आपण आपल्या नोटबुकवर जाऊया. आता सिम्पल आपण आपल्या नोटबुकवर पाहूया की हा लॉ काय आहे. आता सुरुवातीला मी तुमची या लॉची मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. आता सिम्पल लॉ काय आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाईन्ड फोर्स. द फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ अ मासेस अँड स्क्वेअर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे लॉ सिम्पल काय आहे, म्हणजे ह्या युनिव्हर्समध्ये कोणत्याही गोष्टी आहेत त्या एकमेकाला आकर्षित करतात आणि त्याच्यातला जो फोर्स आहे ना तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच काय, समजा आपला हे M1चा मास आहे आणि आपलं M2 मास आहे आणि हे दोन आपले मासेस आहेत आणि आता काय ह्या दोघांमध्ये एक फोर्स आहे आणि फोर्स काय एवढं ऑब्जेक्ट ॲट्रॅक्ट एवढं अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाईन्ड फोर्स. मग प्रत्येक गोष्ट एकमेकाला आकर्षित करते त्यांच्या डिफाईन्ड फोर्स म्हणजे ठराविक फोर्सनी आणि त्यातला फोर्स काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस आणि त्यांचा जो फोर्स आहे त्याचा काय असणार आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार असणार. ह्याला आपण मानले M1 आणि ह्याला मानले M2, म्हणजे काय M1 M2 आणि काय इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. मग आता इनव्हर्सली काय असतं, इनव्हर्स म्हणजे असतं भागाकार म्हणजे स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. मग आपण काय केलं, ह्या दोघांना डिस्टन्स मानलं आपण R. म्हणजे काय आपल्याला तुम्ही याला R पण मानू शकता किंवा D पण मानू शकता, काही तुमच्या येणं असणार. म्हणजे हे फक्त या फॉर्म्युल्यावर तुम्ही हा लॉ सांगू शकता. म्हणजे काय, द फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ अ मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. हा फक्त तुमचा ग्रॅव्हिटेशन लॉ आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्ष ठेवायचे. आता पुढे तुमच्या पुस्तकात काय सांगते त्यांनी, F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन R स्क्वेअर. म्हणजेच काय, जी आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे हे तुम्ही लक्ष ठेवा. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि जीची व्हॅल्यू कायम एकसारखीच असते. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगितले की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही लिहा. मग ती व्हॅल्यू काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू सगळीकडे एकसारखीच असणार आहे. म्हणजे काय ती व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². हे त्यांचे SI युनिट आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी एक सोपं उदाहरण सांगतो.
आता सपोज काय होते, आपले खाली पडते पृथ्वीकडे, म्हणजे त्याला पृथ्वी आकर्षित करते. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, प्रत्येक दोन गोष्टी एकमेकाला आकर्षित करतात, म्हणजे आता आता आपल्या ॲपलने सुद्धा आपल्या पृथ्वीला आकर्षित करायला पाहिजे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या दोघांमध्ये एक डिफाईन फोर्स आहे आणि त्या डिफाईन फोर्समध्ये पृथ्वीचे फोर्स जादा आहे, त्यामुळे ॲपलला ते खाली आकर्षित करते. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आता आपण जे मागे एक्सप्रेशन पाहिले ते हे ते दिले आहे तुमच्या पुस्तकामध्ये, असे एक्सप्रेशन दिले आहे. तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये असं लिहू शकता. म्हणजे ते सिम्पल काय दिले आहे, इथे आपल्याला M1 आणि M2 दोन मासेस आहेत आणि त्याचा फोर्स आहे F आणि ते एकमेकाकडे आकर्षित होतात आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे काय D. मग अकॉर्डिंग टू द न्यूटन्स इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे आपण मागे पाहिले आहे. आणि इथे तुम्हाला मी सांगितलेली ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचे युनिट आणि त्याची व्हॅल्यू पण इथे दिली आहे, ते तुम्ही नोट्स करू शकता. तर चला आता आपण पुढे पाहूया. आता तुमच्या पुस्तकामध्ये आता आपण पाहिले की जीला काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, हे आपण युनिव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये पाहिले आहे. आणि तर तुम्हाला इथे पुढे काय दिले, द अबाव लॉ मीन्स दॅट इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज अ डबल्ड द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल्ड. आणि खाली काय दिले आपल्याला, ऑल्सो इफ द डिस्टन्स इज द डबल्ड द फोर्स डिक्रीज बाय फॅक्टर 4. म्हणजे आता हे तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळी आपण मास डबल करतो त्यावेळी फोर्स डबल होतो. हे आपण आता पुढे कसं आहे ते पण पाहणार आहोत. मी तुम्हाला ती नोटबुकवर सोल्व करून सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल. आता सिम्पल आपण इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय पाहिले, काय आहे तर फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल काय आहे मासेसला, आणि इनव्हर्स प्रपोर्शनल कशाला आहे, त्या दोघांच्या डिस्टन्समधल्याला. आपण त्याला R पण म्हणू शकतो किंवा D पण म्हणू शकतो. आणि आपला जे आहे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट हे आपण पाहिले आहे. आता तुम्हाला सिम्पल काय सांगितले, जेव्हा आपण मास डबल करतोय म्हणजे काय ना M1 आणि M2 हे जेव्हा आपण डबल करतो त्यावेळी काय होते, फोर्ससुद्धा डबल होते. म्हणजे काय असणार आहे, सिम्पल म्हणजे काय झालं, फोर्ससुद्धा डबल झाला. सिम्पल आपण काय 2 कॉमन बाहेर काढलं, त्यामुळे तुम्ही पाहू शकता की जेव्हा आपण मास डबल करतो त्यावेळी आपला फोर्ससुद्धा डबल होणार. समजा एक गोष्ट आहे, ती गोष्ट आपण मल्टिप्लाय केली, मग ती त्याच्या अगोदरची गोष्टसुद्धा मल्टिप्लाय होणार, हे तुम्हाला माहीत आहे. दुसऱ्यांदा काय सांगितलं आपल्याला, ज्यावेळी आपण काय डिस्टन्स काय डबल करतो, म्हणजे R जेव्हा आपण डबल करतो म्हणजे काय करणार आपण Rला असं डबल करणार, मग ते काय होतं फोर्स रिड्यूस होते 1/4ने. मग सिम्पल काय करू शकतो आपण, बघा आपलं लॉ आहे M1 M2 R आपला डबल करतो किंवा आपला R म्हणजे झालं 2R², म्हणजे काय आपल्याला M1 M2. आता 2चा स्क्वेअर किती असणार आहे 4. आता काय करू, 1/R कॉमन बाहेर घेऊ, मग आपल्याला M1 M2 R². म्हणजे काय झाले, फोर्स काय झाला आपला 1/4ने काय रिड्यूस झाला. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे फक्त एवढी बेसिक कन्सेप्ट होती. तुम्हाला मी आशा करतो की तुम्हाला समजली असेल. आता ही तुमच्या खाली एक आणखी कन्सेप्ट काय दिले, ज्यावेळी मासेस काय स्पेरिकल असतील म्हणजे काय मग त्याचा डिस्टन्स आपण कसं घेतो, सेंटर टू सेंटर आपण त्याचा डिस्टन्स घेतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. ते डिस्टन्स आपण असं सेंटर टू सेंटर घेणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या खाली हाच पॉईंट दिला आहे. आणि ज्यावेळी बॉडी का नाही स्पेरिकल म्हणजे एकसारख्या शेपमध्ये असतील म्हणजे इरेग्युलर शेपमध्ये असतील, ते आपण काय करतो, ज्या बॉडीची जी सेंटर आहे, जिथे सेंटर आहे त्यापासून का दुसऱ्या बॉडी जेवढे सेंटर आहे तेवढे आपण त्याचे डिस्टन्स घेतो. आपण Rला D पण म्हणू शकतो, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण काय स्पेरिकल असते ना, त्या आपण सेंटर टू सेंटर आपण काय घेतो, त्याचा डिस्टन्स घेतो. आणि ज्यावेळी आपण इरेग्युलर असतात त्यावेळी आपण काय घेतो, त्याचा आपण सेंटर बघतो, सेंटर त्याला आपण त्याच्या आणि त्यातच फक्त डिस्टन्स घेतो. यावर आपलं एक सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट आहे. म्हणजेच काय, म्हणजे सेंटर ऑफ मास काय असते, म्हणजे अशी जागा की ज्या ठिकाणी ऑब्जेक्टचे मास का नाही बॅलन्स झाले असते त्याला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास. एवढे तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुमच्या एक्झाममध्ये सेंटर ऑफ मास म्हणजे काय हे विचारू शकणार नाहीत, पण तुम्हाला माहीत असावे की सेंटर ऑफ मास म्हणजे काय असते. तर चला आता आपण पुढे पाहूया. पुढे ते तुम्ही पाहू शकता की इथे खाली तुम्हाला दिले आहे, इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल द डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी D. म्हणजे सिम्पल आपण पाहिलं आहे, म्हणजे ज्यावेळी दोन बॉडी ह्या स्पेरिकल असतात त्यावेळी त्याचे फोर्स का नाही ते डिस्टन्स आपण कसे काढतो, त्या सेंटरला आपण लाईन जॉईन करतो आणि त्याचे आपण काय करतो, डिस्टन्स काढतो आणि त्याला आपण काय करतो, डिनोट करतो. हे तुम्हाला माहीत आहे.
आणि आता सिंपल काय दुसरी केस काय, इन केस वेन बॉडीज आर नॉट स्पेरिकल or have a irregular shape, then direction of force along the line joining the center of mass and is taken to be the distance between the two center of mass. मग सिंपल काय दिले, ज्यावेळी बॉडी इरेग्युलर शेपमध्ये असते तेव्हा आपण काय करतो, त्या प्रत्येक ते आपल्या दोन मासेस आहेत त्याचे आपण सेंटर एकमेकाला जॉईन करतो आणि त्याच्या डिस्टन्सला आपण डीने डिनोट करतो. हे तुम्हाला मी मागे सांगितलं आहे, फक्त एवढीच कन्सेप्ट होती. अशा प्रकारे तुमची न्यूटन युनिव्हर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन पेज नंबर 4 वरील सर्व कन्सेप्ट पूर्ण झाले. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता. थँक्यू.